नांदेड़ शहर के प्रभाग नंबर 10 में इंडियन नेशनल कांग्रेस और शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप के मुश्तरका उम्मीदवारों की इंतखाबी मुहिम का बाज़ाब्ता आगाज़ कर दिया गया। इतवार के रोज़ विनायक नगर में वाक़े गणपति मंदिर में नारियल फोड़कर इंतखाबी प्रचार का आगाज़ किया गया। इस मौके पर मुनक़्क़दा प्रोग्राम में रुकन पार्लियामेंट रविंद्र चौहान ने शिरकत करते हुए इंतखाबी मुहिम का आगाज़ किया। उन्होंने अपने खिताब में कहा कि प्रभाग नंबर 10 में कांग्रेस इत्तेहाद की जीत यकीनी है और अवाम इस मरतबा तरक्की, शफाफियत और बाहमी इत्तेहाद के हक़ में फैसला देंगे। वाज़ेह है कि प्रभाग नंबर 10 में कांग्रेस और शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप मिलकर इलेक्शन लड़ रहे हैं। कांग्रेस की जानिब से अभिलाष पावड़े, ललिता कुमार और आबिदा बानो शेख बाबू इंतखाबी मैदान में है, जबकि शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप की जानिब से साबिक़ कारपोरेटर आनंद जादव उम्मीदवार है। इस मौके पर यशपाल भिंगे, शिवसेना के जिला सदर भवनवार से राजेश पावड़े, सुरेंद्र घुड़चकर, धनंजय अमरेकर समेत दोनों जमातों के अहदेदारान व कारकुनान और प्रभाग के शहरी बड़ी तादाद में मौजूद थे। प्रोग्राम में जोश व खरोश नुमाया रहा और इत्तेहाद के उम्मीदवारों की इंतखाबी मुहिम को मजबूत आगाज मिला। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। नांदेड वाघाडा महानगरपालिकेतील प्रभाग 10 मधील काँग्रेस आणि शिवसेना उबाटा या उमेदवारांचा प्रचारार्थ आज श्री गणेशाच्या चरणी आम्ही नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करत आहोत। आणि निश्चितच मला विश्वास आहे की नांदेडमधील जनता, मी मागेही सांगितलं होतं आणि आजही सांगतो की नांदेडमधली जनता ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे या ठिकाणी उभा टाकलेली आहे। नांदेडमध्ये जे काँग्रेस, वंचित आघाडी आणि ते जे आमच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत ते प्रचंड प्रमाणे या ठिकाणी विजयी होतील आणि उद्याचा जी महानगरपालिकेची जी सत्ता आहे ती काँग्रेस आणि आघाडीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। पण एक ऑडिओ क्लिप व्हायरल व्हायली अशोक चव्हाण आणि संसदाची, काय तर तुम्हाला काय वाटतं? ती ऑडिओ क्लिप मुद्दामच व्हायरल केलेली आहे असं मला वाटतं, कारण भाजपला समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची सवय भाजपला आहे। वेळोवेळी भाजपने असे कृत्य केल्याचं आपल्या वेगळ्या याच्यामधून सिद्ध झालेलं आहे आणि मुद्दामच ती क्लिप व्हायरल करायची आणि समाजामध्ये तेढ निर्माण करून या ठिकाणी भाजप सत्तेवर बसू पाहत आहे। पण नांदेडची जनता हुशार जनता आहे, अशा गोष्टीला कोणतीही भीक नांदेडची जनता घालणार नाही। तर तुमच्याच पक्षात खूप जण नाराज आहेत तिकीट न मिळाल्याने, नाही, आता जेव्हा एखाद्या आपल्या स्वतःच्या पक्षासोबत हे सर्वप्रथम आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्याची निवडणूक असते आणि प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। आज काँग्रेस आणि वंचित आघाडी आहे। आता आम्ही आज या प्रभाग 10 मध्ये शिवसेनेचा उमेदवार घेतलेला आहे सोबत। मग आघाडीमध्ये काही उमेदवारावर हे अन्याय होतोच। आमच्याही पक्षात आज झालेला आहे, काही त्यांच्या पक्षात झालेला असेल, पण सर्व उमेदवार ज्यांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही ते आज सर्व उमेदवार आज आमच्या काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना आपल्याला दिसत आहे। पण तुम्हाला आव्हान कोणत्या पक्षाचं आहे? भाजप आहे का राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे? आज या ठिकाणी मला तर वाटते की काँग्रेस आघाडी समोर आणखी आव्हान कोणी एवढं तगडं उभा करू शकलं नाही, कारण जी सत्ताधारी मंडळी आहेत, भाजप वेगळं लढत आहे, शिवसेना वेगळं लढत आहे, राष्ट्रवादी आहे। दक्षिणमध्ये राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गटाची युती झालेली आहे, उत्तरमध्ये शिवसेना शिंदे गट एकटं लढत आहे। असं वेगळ्या विभागामध्ये ते लढत आहेत। त्यामुळं काँग्रेस आघाडी ही एकमेव आघाडी आहे की ते पूर्ण ताकदीनिशी नांदेड महापालिकेचे लोक लढत आहेत। महापालिका काँग्रेस आता सत्ता राहिलेली आहे, आता ह्या याच्यात किती जागा येतील अंदाज? निश्चितच आज आता निवडणूक चालू झालेली आहे, पण आपण 16 तारखेचा जो निकाल लागेल तो काँग्रेस आघाडीच्या बाजूने या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्ता आलेली आपल्याला दिसेल। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि जिथे वार्डामध्ये सोयीचं होईल अशा पद्धतीनं आम्ही इतर गटांशी पण युती केलेली आहे। परंतु अतिरेकी विचार करणारे जे एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप आहेत त्यांच्यासोबत आम्ही स्वतःला जोडलेलं नाही आहे। धर्मनिरपेक्ष विचारावर आधारित जे राजकारण करतात ती मंडळी जोडण्याचा काँग्रेसनं प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला ही कल्पना आहे की आता वेगवेगळ्या व्हायरल ऑडिओ व्हिडिओ सध्या लोकांच्यामध्ये चर्चेचा विषय आहे। त्याचं कारण असं आहे की नांदेड महानगरपालिका
ही नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिलेली आहे. शंकरराव चव्हाणजी साहेब हे पहिले नगराध्यक्ष होते तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही बघा, कारण या ठिकाणी सगळ्या धर्माचे वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्रित काम करतात. आणि आता नव्यानं भाजपमध्ये गेलेले हे भाजपच्या मूळच्या लोकांच्यापेक्षा अधिक पराक्रमी स्वतःला या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचं कारण मूळची भाजप राहिलेलीच नाही. आता भाजप ही सगळी काँग्रेसमधल्या गेलेल्या लोकांनी तिचा कब्जा केलेला आहे. अशा वेळेला जनता ही बघायला लागलेली आहे की मूळ विचार घेऊन चालणारी जी काँग्रेस आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी जी काँग्रेस आहे आणि तिचे सगळे घटक पक्ष आहे, फुले शाहू आंबेडकरांचा विचार प्रमाण मांडणारी अशी सगळी मंडळी एकत्रित आलेली आहेत. आणि निश्चितपणानं जनता याचा विचार करणार आहे, कारण जनता दिल्लीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कंटाळलेली आहे. तशी इथं गल्लीमध्ये सुद्धा रोज काय चालू आहे हे जनतेला माहीत आहे आणि त्यामुळे सत्याचा विजय हा होणार आहे. किती विश्वास आहे तुम्हाला? आम्हाला 101% विश्वास आहे की फार चांगल्या पद्धतीने लोक आमची निवडून येतील.